जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सध्या धार्मिक ध्रुवीकरणाची छाया गडद होत चालली आहे। हिंदुत्ववादी आणि इस्लामच्या नावाखाली नारेबाजी करून पक्षाच्या नेत्यांकडून होणारी वादग्रस्त विधाने राज्यातील राजकारणाला एका घातक वळणावर आणत आहेत। विकासाच्या मुद्द्यांऐवजी धार्मिक मुद्द्यांवर भर देणारी ही भाषणे लोकशाही आणि संविधानाच्या मूल्यांना आव्हान देत असल्याचं दिसतं। अलीकडील घटनांमध्ये ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील वाकयुद्ध तीव्र झाले आहे, ज्यात पुरुष नेत्यांबरोबरच महिला नेत्यांचाही समावेश झाला आहे। विशेष म्हणजे ज्या राजकीय पक्षाचं नाव भारतीय जनता पक्ष आहे त्यात फक्त हिंदूंना स्थान असल्यासारखं दिसतं। मग बाकीची जनता कुठे आहे? तर दुसरीकडे AIMIM पक्ष आपले विचार धर्मनिरपेक्ष असल्याचं सांगतो, तरीही पक्षाचं नाव ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन असून ज्याचा अर्थ अखिल भारतीय मुस्लिम एकता परिषद असा होतो। यातून नावातच भेदभाव दिसून येतो। हे मुद्दे राजकारणातील धार्मिक स्पर्धेचे स्पष्ट उदाहरण आहेत, ज्यात खरी राजकीय स्पर्धा नसून दोन धर्मांमधील संघर्ष दिसतो। परिणामी सर्वांच्या फायद्याच्या असलेल्या सेक्युलर पक्षांचं अस्तित्व आता धूसर होत चाललं आहे। AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी, त्यांचे बंधू अकबरुद्दीन ओवैसी आणि इम्तियाज जलील यांनी महाराष्ट्रात पक्षाच्या विस्तारासाठी धार्मिक मुद्द्यांना प्राधान्य दिल्याचं टीकाकार सांगतात। महाराष्ट्रातील मुस्लिम आणि दलित भागातील विकासाच्या बाबतीत बोलताना ओवैसी बंधूंनी अत्याचार आणि अन्यायाच्या मुद्द्यांना हाताळले आहे, पण विकासाच्या मुद्द्यांना दुर्लक्षित केल्याचा आरोप होत आहे। तर दुसरीकडे भाजपचे नेते नितेश राणे यांनी वारंवार आक्रमक भूमिका घेतली आहे। ओवैसींवर टीका करताना राणे यांनी लव्ह जिहाद आणि ओड जिहाद सारखे शब्द वापरले आहेत, ज्यामुळे वाद निर्माण झाला आहे। एका भाषणात राणे म्हणाले, हिजाब घातलेली महिला पंतप्रधान होणार असे स्वप्न पाहणाऱ्यांना पाकिस्तानात जावे लागेल। अशा विधानांमुळे मुस्लिम समुदायात असंतोष वाढला असून AIMIM चे नेते वारिस पठाण यांनी प्रत्युत्तर दिले की संविधानानुसार कोणत्याही भारतीय नागरिकाला पंतप्रधान होण्याचा अधिकार आहे। आता हे वाकयुद्ध महिलांपर्यंत पोहोचले आहे। मुंब्रा येथील AIMIM च्या नगरसेविका सहर शेख यांनी एका भाषणात कैसा हराया असे म्हणत जेव्हा पुन्हा निवडणुका होतील तेव्हा मुंब्रा पूर्णपणे हिरवा करू असे सांगितले। कैसा हराया अल्हम्दुलिल्लाह। ऐसे लग नहीं रहा है कि जीत के बाद का प्रोग्राम है, क्योंकि इलेक्शंस हो जाते, रिजल्ट्स डिक्लेयर हो जाते, लोग अपने अपने काम में लग जाते, बट अल्हम्दुलिल्लाह अल्लाह। अब मेरी गुजारिश है आप सबसे कि आने वाले 5 साल बाद भी जब इलेक्शंस होंगे इंशाल्लाह, आप लोगों को उस इलेक्शन में इससे भी बड़ा मुंह तोड़ जवाब उनको देना है। पूरे के पूरे मुंब्रा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाल्लाह। याला उत्तर देत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले। सर्व काही हिरवा करण्यासाठी पाकिस्तानात जावे लागेल। या देशात फक्त भगवा आणि निळा रंगच चालेल, दुसरा कोणताही रंग चालणार नाही। राणा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांचा उल्लेख करत सांगितले की देशाच्या कोणत्याही भागाला हिरवा करण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही। मी फक्त एवढंच सांगेन, आणि जे आता बातम्यामध्ये चालू आहे की पूरा ग्रीन करेंगे, पूरा ग्रीन करने के लिए पाकिस्तान जाना पड़ेगा। इस देश में है तो भगवा और नीला ही चलेगा, दूसरा कोई रंग नहीं चल सकता है, ये याद रखना। छत्रपति शिवाजी महाराज ने जब बोला था कि ये राज्य में जो धर्म के लिए हम काम कर रहे हैं, जो महाराष्ट्र में रह रहे हैं, ये धर्म के लिए हम जिएंगे भी और मरेंगे भी। किसी ने कितना भी कुछ बोला, ग्रीन करेंगे, हरा करेंगे, तो तुम्हारे सपने भी सच नहीं हो सकते हैं। ये याद रखना, इस देश में ऐसे कार्यकर्ता, ऐसे भक्त और हमारे जैसे लोग, हम पॉलिटिक्स में भी हैं, राजकारण में भी हैं, पर हमारे विचार, हमारे छत्रपति शिवाजी महाराज के विचार लेके ये खून में दौड़ते हैं। जब तक ये खून खत्म नहीं होगा तब तक भगवा इस देश से कोई हटा नहीं सकता। इतना याद रखना। आता या घटनांमुळे महाराष्ट्रातील राजकारणात भगवा आणि हिरव्या रंगांचा संघर्ष उफाळून आला आहे। बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे वाद अधिक तीव्र होत आहेत। अशी विधाने विकासाच्या मुद्द्यांपासून लक्ष विचलित करतात आणि समाजात फूट पाडतात। देश कुठे चालला आहे? लोकशाही कुठे आहे? संविधानाची मूल्ये कशी जपली जातील? असे प्रश्न उपस्थित होत आहेत।
हे सर्व संविधानाशी प्रतारणा करणारे प्रकार आहेत, ज्यात धार्मिक मुद्द्यांचा वापर मतांच्या ध्रुवीकरणासाठी होत आहे. ही स्पर्धा खरोखरच राजकीय नसून धार्मिक असल्यासारखी दिसते, ज्यात सेक्युलर पक्षांचे अस्तित्व धोक्यात येत आहे. या वादातून एकच गोष्ट स्पष्ट होते की महाराष्ट्राच्या राजकारणात विकास आणि एकतेच्या मुद्द्यांना प्राधान्य देण्याची गरज आहे. अन्यथा धार्मिक ध्रुवीकरण देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण करेल यात शंका नाही.